जय जिजाऊ जय शिवराय. सध्या देशभर गाजत असलेला छावा चित्रपट हाच विषय सध्या ट्रेंडिंगला आहे. की तो सत्य घटनेवर आधारित आहे, की त्याच्यामध्ये दाखवलेले काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल अनेक लोकांचे मतांतरे आहेत. संभाजी महाराजांना औरंगजेबाने धर्मांतर करा असं म्हटलं होतं की नाही हे आहे. अशा बऱ्याच गोष्टी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणाऱ्या आहेत. शिवाजी महाराजांचा सुद्धा इतिहास शौर्य आणि साहसांचा भरलेला आहे. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा शौर्य, सामर्थ्य आणि साहसाने भरलेला आहे. अवघे 9 वर्षाचे असताना आग्र्याला औरंगजेबाच्या डोळ्यात डोळा घालून बोलणारे संभाजी महाराज, अगदी बालपणापासूनच बाळकडू मिळालेले संभाजी महाराज, त्यांना त्या काळातील राजनीतीचे धडे हे पाहत पाहत मिळालेले आहेत. आता मूळ मुद्द्यावरती येऊ आपण. मी एकाच मुद्द्यावरती चर्चा करणार आहे. ज्यावेळी संभाजी महाराजांना त्यांचा संगमेश्वरहून पकडून आणलेला जो काही खंडोबाचा माळ आणि त्या परिसरातला असलेला धर्मवीरगड आणि तत्कालीन बहादूरगड या ठिकाणी आणलं, त्या ठिकाणी औरंगजेब होता आणि औरंगजेबाची आणि संभाजी महाराजांची 32 वर्षानंतर, म्हणजे बालपणी 9 वर्षाच्या वेळी झालेली भेटी आणि त्यानंतर तब्बल 32 वर्षानंतर कैद करून आणलेल्या ठिकाणी झालेली भेट. बहादूरगडावर असलेला औरंगजेब संभाजी महाराजांना बघण्यासाठी आसुसलेला होता, जे की त्याचं स्वप्न संभाजी महाराज सत्यात उतरू देत नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दख्खनची भूमी आपलीच आहे असं जे स्वप्न औरंगजेबानं बघितलं होतं, ते स्वप्न 9 वर्षे छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना जवळ सुद्धा येऊ दिलं नव्हतं. त्या स्वप्नाच्या जवळ सुद्धा औरंगजेबाला येऊ दिलेलं नव्हतं. त्यामुळं ती सल औरंगजेबाच्या मनात अतिशय घर करून होती. स्वराज्यातल्या घडलेल्या घडामोडी किंवा कुरघोडी किंवा कटकारस्थानं ह्या बाबी वेगळ्या, परंतु मूळ मुद्दा काय सांगतोय की औरंगजेबाला हे स्वराज्याची भूमी जिंकण्याची आस लागलेली होती. त्यासाठी त्याचे असलेले वेगळे कटकारस्थानं आणि तो आसुसलेला, आता त्याला माहित होतं की संभाजी महाराज अस्तित्वात आहेत तोपर्यंत आपल्याला ही दख्खनची भूमी आणि मराठ्यांचं स्वराज्य मिळणार नाही. म्हणजे त्याला लक्षात आलं होतं की आता हे शक्य नाही आहे. म्हणून कुठल्याही बाबतीमध्ये संभाजी महाराजांना कैद करून हे स्वराज्य त्याला मिळवायचं होतं. कुठल्याही थराला जाऊन त्याला स्वराज्य मिळवायचं होतं. पण हा छावा म्हणजे संभाजी महाराज, ते सहजासहजी त्याला हे स्वराज्य देतील का, किंवा त्याला काय करावं लागलं, ह्या 15 दिवसाच्या अन्वित केलेल्या छळामध्ये आपण सगळे दडलेलं आहे. जर संभाजी महाराजांना पकडलंय, बहादूरगडावर आणलंय, संभाजी महाराज सरळ सरळ सरेंडर झाले असते तर त्यांचा अन्वित छळ झाला असता का, तर नाही. मग आता संभाजी महाराजांना नेमकं काय प्रश्न त्यांनी विचारले असतील, किंवा नेमक्या काय घटना घडल्या असतील, तर इतिहास किंवा तत्कालीन घटना काय सांगतात हे अतिशय महत्वाचं आहे. तर ते ह्या सांगतात, त्यानं सरळ सरळ स्वराज्य माझ्या ताब्यात दे. एक, त्याच्यानंतर स्वराज्याचा सगळा खजिना कुठे आहे. 2, त्याच्यानंतर स्वराज्याचे जे कोणी शिलेदार आहेत त्या सगळ्यांना मुघलाच्या राज्यामध्ये सामील व्हावं आणि हे स्वराज्य त्यामध्ये समाविष्ट करावं. ह्या सगळ्यात बेसिक त्याच्या अटी होत्या. आता त्याच्यानंतर जी काय 5वी अट आहे त्यामध्ये धर्मांतर कर हा सुद्धा होता. याचं बेसिक तर्क तत्कालीन घटना ह्या सांगतात की ज्यावेळी नेताजी पालकर यांना, त्यांनी आग्र्याहून सुटल्यानंतर नेताजी पालकर तिकडे राहिले होते आणि नेताजी पालकरला त्यांनी धर्मांतर करायला भाग पाडलं होतं. आता ह्याचं कारण काय आहे, तो बेसिक तर्क आहे की जर संभाजी महाराजांनी धर्मांतर केलं आणि ते धर्माने मुस्लिम झाले तर त्यांना ह्या स्वराज्यामध्ये मराठी माणूस किंवा ह्या सगळा मुलूक
जवळपास मुस्लिम होऊ शकतो किंवा तो इस्लामशी इमान म्हणून आमच्यासोबत गद्दारी करणार नाही. हा सगळ्यात त्यांनी बेसिक पॉइंट औरंगजेबानी पकडला होता. त्यामुळं त्यांनी ह्या बाकीच्या ज्या काही 4-5 अटी होत्या त्यामध्ये धर्मांतर करण्याची अट होती. कुठल्याही तत्कालीन घटनावरून आपल्या लक्षात येतं. परंतु काही लोक या तर्काला नकार देऊ शकतील. परंतु माझ्या दोन्ही इतिहास वाचण्यात आलेले आहेत. प्रतिगाम्यांचा, पुरोगाम्यांचा, मूळ घटनाला बगल देणाऱ्या आणि आपल्या बाजूने वळणाऱ्या घटनालाच फक्त प्रतिसाद द्यायचा, असं दोन्ही बाजूंचा कल असतो. परंतु मूळ इतिहास, तत्कालीन घटना, तत्कालीन पत्रव्यवहार आणि तत्कालीन तार्किक मांडणी ह्या गोष्टीवरून इतिहास समजून घेतला पाहिजे. कारण जर इतिहासाला तत्कालीन घटनांचा, तत्कालीन पत्रव्यवहाराचा आधार नसेल तर तो इतिहास नसतो. कुणाच्या तरी मनात आलेली मांडणी म्हणून तो पुढे आपल्याला समोर आणलेला असतो, तर त्याला काही अर्थ नसतो. ह्या ज्या काही घटना आहेत, ह्या घटनावरून आपण संभाजी महाराजांना इस्लाम धर्म स्वीकार अशी अट घातली होती हे या ठिकाणी आपल्याला मान्य केलं पाहिजे. आणि ते या ठिकाणी छावा चित्रपटामध्ये सुद्धा त्याचा भाग आला आहे असं मी ऐकलेलं आहे. चित्रपट बघणार आहे आणि त्यानंतर सुद्धा इतर बाबीवर मी त्याचं भाष्य करणार आहे. परंतु ही महत्वाची बाब आहे म्हणून मला आपल्यासोबत या गोष्टीवर बोलायचं होतं. जय शिवराय, जय शंभूराजे.